नावली बस स्टॉप. उरमुडी धरण. सातारा कासपठार रोड. एकयू गावाकडे. तर मंडळी मी आता एकयू शाळेमध्ये आलो. आपल्या सातारापासून वरती कास रोडला एकयू म्हणून शाळा आहे. त्या ठिकाणी सुंदर शाळा आहे. मस्त असं वातावरण आहे. तर या शाळेमध्ये आपल्याला मुलांना स्वेटर, म्हणजे शाळेतील मुलांना स्वेटर आणि गावातील माणसांना आपले खोळवाटप करायचे, त्यासाठी एकयू ह्या गावामध्ये आलो आहे. तर मंडळी आपल्या संकल्प फाउंडेशन संस्थेमार्फत शाळेतील मुलांना स्वेटर आणि गावातील शेतकऱ्यांना खोळवाटप होणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जे लहानपणी मराठी शाळेमध्ये शिकलेलो ते दिवस अनुभवा. संकल्प आमचा बदल उद्याचा, हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्या शाळेत दाखल झालेले संकल्प फाउंडेशनच्या सर्वसामान्य सदस्य यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकयू व एकयू ग्रामस्थ यांच्या मार्फत मी मनपूर्वक स्वागत करते. स्वागत गीत.
नमस्कार. परत तसंच करा. स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर गतवर्षी तिचा प्रथम क्रमांक आलेला होता आणि यंदा सुद्धा तिनं सराव सुरू ठेवलेला आहे. 100% मुलं आमच्या शाळेतली योगासनामध्ये भाग घेतात. सगळ्यांचा नंबर आला पाहिजे असं काही नाही, पण योगा ही एक आपली जीवनशैली व्हावी या दृष्टीनं आम्ही मुलांसाठी ते प्रशिक्षण देत असतो. लहानपणापासूनच योगाची आवड निर्माण झाली तर त्यांचं पुढचं आयुष्य नक्कीच चांगलं असेल आरोग्यदृष्ट्या. इयत्ता पहिलीपासून सर्व विद्यार्थी योगासन स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि त्यांच्या परीने करायचा ते प्रयत्न करत असतात. व्हेरी गुड. आता कुठलं करते सांग? हा, मोठ्यांदा सांग. धनुरासन. या आसनामध्ये ताणलेल्या धनुष्यासारखी शरीराची स्थिती होते.
आपल्याला शरीराला पुढं वाकायची सवय असते, परंतु पाठीमागं वाकायची फारशी सवय नसते. त्यामुळे मणक्याचं आरोग्य सुधारतं. इकडे फिर बघा. आपण आता तिसरीला मुलगा आहे. यंदापासून त्यानं स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयारी आत्ताच सुरू केलेली आहे. रिलॅक्स. बाद झाला. बसा इकडे बाळांनो. माता तुळजाभवानी आणि त्या तुळजाभवानीचा आशीर्वाद ज्यांना प्राप्त झाला, ज्यांच्या नावाने अखंड महाराष्ट्र ताठ मानेने जगतो, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती यांच्या चरणी आमच्या संपूर्ण संकल्प फाउंडेशन आणि आलेल्या सर्व सदस्यांचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी शिकवलं, परंतु धर्मासाठी मरावं कसं हे ज्यांनी शिकवलं असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे ज्या ज्या भारतीय सैनिकाने वेळप्रसंगी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब या भारताच्या मातीमध्ये मिसळून दिला, परंतु कणभर माती देखील दुश्मनांच्या ताब्यात जाऊ दिली नाही, अशा प्रत्येक भारतीय शहीदाच्या चरणी आम्ही सर्वजण नतमस्तक होतो. आजच्या या शालेय वस्तू वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक व कास पठार प्राधिकरण समितीचे सन्माननीय माझे अध्यक्ष, एक उत्तम शिक्षक सन्माननीय श्री सोमनाथ जाधव सर, त्याचप्रमाणे या भागाचं मी काहीतरी देणं लागतो, या मातीचं मी काहीतरी देणं लागतो, याचं जाण आणि भान ठेवणारी अतिशय कमी माणसं असतात, परंतु ती जाण ठेवून आपल्या माणसांसाठी सदैव काहीतरी करण्याची धडपड ज्यांची असते, असे समन्वय युवा मंचाचे सर्वेसर्वा आमचे मार्गदर्शक, एक यशस्वी उद्योजक सन्माननीय अजित शेठ जाधव दादा, त्याचप्रमाणे संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून ज्याला खरंच शिक्षणाची गरज आहे, ज्या शेतकऱ्याला गरज आहे, त्या शेतकऱ्यापर्यंत पूर्ण अभ्यास वृत्तीनं पोहोचण्याचं काम जे करतात, असे संकल्प फाउंडेशनचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रवीण जाधव दादा, त्याचप्रमाणे उरमोडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक, आणि ज्यांना नेहमी ज्यांचं एकच स्वप्न असतं मॅडम, त्यांचं हे स्वप्न असतं की ज्या ज्या ठिकाणी मदत दिली जाते त्या त्या ठिकाणी मला पोचता यावं, यासाठी मला फोन करा, असं आवर्जून सांगणारं व्यक्तिमत्व सन्माननीय सुशीलदादा ढोपळ. त्याचप्रमाणे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून असंख्य मेडिकलची गरज असणाऱ्या लोकांना लाखो रुपयांची मदत ज्यांच्या माध्यमातून होते, असे आधार फाउंडेशनचे सर्वेसर्व आमचे मार्गदर्शक सन्माननीय भानुदाजी निकम, साळीगावचे सुपुत्र विनोद मोरे, हरीश देवरे, या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. आणि त्यानंतर या शाळेत आम्ही स्वागत काय करणार, कारण आयुष्यामध्ये ज्यांचं स्वागत करायचं असतं ते आपल्याला स्वागत कसं करायचं ते शिकवतात. त्या गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होतो, आज या ग्रामस्थांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर हा शालेय उपक्रम करणं, या शालेय उपक्रमाचा मागे काहीतरी परिहार असतो, कारण प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्याला शाळेत घालतो तर ते वह्या पुस्तकांची सोय करून घालत असतो. म्हणजे आम्ही मदत केली नाही तर त्यांना ते मिळणार नाही असं नाहीये, परंतु शिक्षकांचं मत काय असतं, अशी सामाजिक माणसं या शाळेमध्ये असल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकली, मुंबई सारख्या ठिकाणी गेली आणि त्यांनी स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं. आज आम्हाला इतकं मॅडमनी मगाशी सांगितलं धनवडे सरांचं, आणि धनवडे सर गेल्यानंतर या शाळेची जबाबदारी कोण घेणार, आम्हाला ती पेलावेल का, परंतु सुंदर असं काव्य केलेलं आहे. सद्गुरू सारखा असता पाठी राखा, सद्गुरूंसारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. तर धनवडे सर हे सद्गुरू होते, गुरु होते, आणि त्या गुरूंचं या एकीव शाळेला पदस्पर्श झालेला आहे. तुम्ही त्यांना मनापासून गुरुवर्य मानलेलं आहे, आणि असे गुरु या ठिकाणी निघून जरी गेले तरी
त्या पदस्पर्शाने शाळा पावन झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी असणारे सकारात्मकता ही कायम या ठिकाणी असणार आहे आणि या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत राहणार आहे. हे आम्हाला ठामपणे डोळ्याने दिसतंय आणि आम्हाला अभिमान वाटतोय की संकल्प फाउंडेशनने योग्य शाळेला या शालेय मदतीसाठी निवड केलेली आहे. आजी बालचमू जे हार्मोनियम वाजवतात, तबला वाजवतात, गायन करतात, खरोखर या कलामध्ये आज मॅडम सांगतायत की ही राष्ट्रीय पातळीवर ही घडणारी आहे याची ते खात्री देत आहेत. खात्री का देत आहेत? कारण कोणता गुरु जेव्हा शब्दातून उच्चार करतो त्यावेळेला त्या विद्यार्थ्याचं भविष्य त्या गुरुवर्यांना माहित असतं. म्हणून तितक्या ताकदीनं तितक्या आत्मविश्वासानं ते गुरुवर्य बोलत असतात. आणि खरंच आम्हाला अभिमान आहे मॅडम, तुम्ही सांगितलं की ही मुलं राष्ट्रीय लेवलला जातील हे तुमच्या बोलण्यावरून आम्हाला वाटत नाही, पण तुम्ही जे प्रत्यक्ष कृतीत करून दाखवलं त्यावरून आम्हाला ठाम विश्वास आहे की हे तुम्ही निरार्थकपणे करा. परंतु मुलांची ज्या वेळेला शैक्षणिक साहित्य आपण वाटत असतो, या गोष्टी करत असतो, त्यामध्ये पालकांची जबाबदारी ही जातीनं वाढत असते. हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. पालकांनी ज्या वेळेला हे लक्षात घेतलं जाईल त्यावेळेला मुलांची प्रगती होईल. कारण शिवाजी महाराज छत्रपती झाले ते त्यांच्या कर्तृत्वाने झालेले नाहीये. हे मी अभ्यासपूर्ण बोलतोय. छत्रपती झाले त्यांच्या कर्तृत्वाने झालेले नाहीत, परंतु ज्या वेळेला 90% हिंदुस्थान हिरवागार होता त्या हिरव्या हिंदुस्थानाला भगवा बनायची ताकद माझ्या पुत्रामध्ये मी घालू शकते, माझ्या पुत्राला त्या परिपक्वतेचा बनवू शकते. हे जिजाऊनी स्वप्न पाहिलं, आईने स्वप्न पाहिलं, म्हणून छत्रपती झाले शिवाजी महाराज. म्हणून संभाजी महाराज आणि जिजाऊ आपण झालं पाहिजे. शहाजी महाराज आणि जिजाऊ आपण झालं पाहिजे. हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेला आमच्यासारखी माणसं येतात, मुलं वह्या वाटप करून निघून जातील, परंतु त्याची जबाबदारी आई वडिलांची काय आहे की मुलांना मोबाईल किती वेळ दिला पाहिजे. यापेक्षा आई वडिलांची जबाबदारी आहे की मुलं घरी आल्यानंतर आपण आपला मोबाईल किती कमी वेळ पाहिला पाहिजे आणि मुलांकडे किती जास्त वेळ लक्ष दिलं पाहिजे. ही आई वडिलांची जबाबदारी आहे. पण नेमकं उलट होतं. मुलं जेव्हा घरी येतात त्यावेळेला आई वडील काय म्हणतात, मला जरा बघू दे, तू जाऊन खेळून ये, मला त्रास देऊ नको. हे वास्तव आहे. आणि कालांतराने हे वास्तव ज्या वेळेला सातत्यानं घडत असतं त्यावेळेला त्याच आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येण्याची वेळ येते आणि सांगतात मुलगा आमचं ऐकत नाही. आई वडील काय सांगतात, मुलगा आमचा ऐकत नाहीये. आणि मी या ठिकाणी अगदी विश्वासाने सांगतो, जे आई वडील हे सांगतात की मुलगा आमचं ऐकत नाहीत, त्यांना स्वतःला आई वडील म्हणून घ्यायची खरंच त्यांची पात्रता नाहीये. माफ करा, मी कदाचित चुकीचं बोलू, खरंच पात्रता नाहीये. का? कारण मुलं घडवलीत तुम्ही. मुलांच्या बरोबर कोणती जबाबदारी दिली पाहिजे, कोणती जबाबदारी नाही दिली पाहिजे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता मला सांगा, याच्यामध्ये बसलेल्या ह्या माता भगिनी आहेत किंवा मागे आहेत, त्यांच्याकडे किती लोकांकडे मोबाईल आहेत? हात वर करा. अँड्रॉइड मोबाईल किती लोकांकडे आहेत? कोण हात वर करणार नाही. पण याच्यापैकी मोबाईल असलेल्यांनी किती मुलांना थोर विचारवंताचे विचार डाउनलोड करून आपल्या मुलाला दाखवलेत? हा विचारवंत आहे, किती सुंदर बोलतोय. नाही दाखवले, परंतु कॉमेडीचे व्हिडिओ, अरे बाळा इकडे बघत का? आपण कुठेतरी चुकत असतो. आज ही माणसं बसलेली आहेत. आज अजितदादांनी मुंबईमध्ये आपलं व्यवसायाच्या माध्यमातून मोठं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. साम्राज्य निर्माण केल्यावर त्यांना गरज नाही एक्यू मध्ये यायची, प्रवीण दादांना गरज नाहीये, कोणालाही गरज नाहीये की आपला वेळ काढून मुंबईवरून गाड्या घेऊन इथे यायचं. परंतु त्यांना काय वाटतं, आम्ही घडलो, आमच्या बरोबर असणाऱ्या काही जणांनी चुका केल्यामुळे ते घडले नाहीत, तर हे विद्यार्थ्यांनी त्या चुका करू नयेत, ते घडावेत. म्हणून पालकांची जबाबदारी 100 पटीने वाढलेली असते. पालकांनी आपलं जबाबदारी स्वीकारली पाहिजे, जबाबदारी आपली जाणीव ठेवली पाहिजे. ही का ठेवली पाहिजे? कारण आपण छत्रपती शिवराय आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातात, त्यावेळेला आवर्जून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी हे सांगितलं पाहिजे की शिवाजी महाराज छत्रपती झाले कारण 9 वर्षाच्या स्वतःच्या एकुलत्या एक संभाजी राजांचा जिवंत असताना आपल्या मुलाचा 10वा त्यांनी घातला, म्हणून ते छत्रपती झाले. जिवंत मुलाचा 10वा घालणारे आता आहेत का? म्हणून या गोष्टींचा अभ्यास मुलांच्या कानावर गेला पाहिजे. आपल्या जिवंत मुलाचा 10वा घातला, 16वा घातला, त्याचे क्रियाक्रम केलं. आपल्या जिवंत मुलाचं काय वाटलं असेल त्या शिवबांना?
आणि त्या शिवबांच्या मातीत आपण काय सांगतो, आम्ही महाराष्ट्रातले आहेत आणि त्यातल्या त्यात आम्ही छत्रपतीचे वंशज आमच्या सातारामध्ये, त्या साताऱ्यातले आपण आहोत. पण आपण नेमकं काय मुलांना देतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आज माणसं काय म्हणतात की बाप मेला की मुलं 100% वाया गेली. असं नाहीये, असं नाहीये. आईंची जबाबदारी मुलांच्या कितीतरी पटीने जास्त असते. कारण बापाला सकाळी मुलगा उठलेला दिसत नाही, कारण बाप आऊत घेऊन टिकाव घेऊन शेतात गेलेला असतो. आईला मुलगी दिसत नाही, कारण आईला माहिती असतं मला कुठेतरी शेतात भांगलायला जायचंय, 200 रुपये रोज मिळेल, मला कुठेतरी हॉलवर कामाला जायचंय, 400 रुपये रोज मिळेल. मुलांना ती घरी आल्यावर त्याची जाणीव करून देणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. म्हणून मुलांपेक्षा आई वडिलांची जबाबदारी जास्त पटीने वाढते. मला बोलायला 4 तास पुरणार नाहीत, परंतु आम्हाला बऱ्याच ठिकाणी जायचंय. मान्यवरांनी मला बोलण्याचा वेळ दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. आणि आई वडिलांची जबाबदारी आज आपण शपथ घ्या की आम्हाला या फौजीने काहीतरी सांगितलंय, त्या जबाबदारीची जाणीव ठेवून मुलांना आम्ही योग्य तो मार्ग दाखवू. आम्हाला आमच्या आई वडिलांनी मार्ग दाखवला. आमचे आजोबा सांगत होते, बाळा आई वडिलांच्या पाया पडल्यानंतर तू घरातून जेव्हा बाहेर निघतोस त्यावेळेला तुझ्यावर येणारी संकट आपोआप माघार घेतात. कारण जगात सर्वश्रेष्ठ आहे ते मातृत्व आहे, वडील आहे त्यांच्यापेक्षा मोठं कोणी नाहीये. कारण आई ज्या वेळेला साथ घालते त्यावेळेला परमेश्वराला ही माघार घ्यावी लागते. आपण आपल्या मुलांना काय सांगतो, मला लाज वाटते आताच्या तरुण पिढीची, सांगतात आहे पोरांना आता ती स्टाईल नाही पाया पडायची, पाया पडायचं ना, मुलं अशी करतात. असं काय, याला आपल्या संस्कृतीमध्ये धर्म ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. ज्या वेळेला आपल्या आई वडिलांच्या पायाला आपला असा स्पर्श होतो, हे कदाचित माहिती नसेल, मी अभ्यास करून बोलतोय, ज्या वेळेला आपल्या आई वडिलांच्या नखांना आपला स्पर्श होतो तेव्हा त्यांच्यातली सकारात्मक असणारी पूर्ण एनर्जी ही मुलाच्या नखाद्वारे त्या मुलीच्या अंगामध्ये प्रवेश करते. ज्या वेळेला आई म्हणते माझ्या बाळाला काटा पण टोचला नाही पाहिजे, त्याला काटा टोचण्याच्या जागी मला पोटात चाकू आरपार होते, पण माझ्या बाळाला काटा नाही टोचला पाहिजे. आणि ती सकारात्मकता मुलामध्ये जाते आणि मुलामध्ये चांगले गुण निर्माण व्हायला सुरुवात होते. मुलांना ग्रंथ वाचायला बसवलं पाहिजे, भजन वाचायला बसवलं पाहिजे. पण आजकालच्या आयान बाप म्हणतात भजन म्हणलं की आम्हाला झोप येते, आम्हालाच आवडत नाही. मग इथून जर आपण सुरुवात करत असतो तर मुलांना तो छंद कसा लागेल, तो जोपासला कसा जाईल. ज्या वेळेला तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर सुंदर अशी या ठिकाणी चित्र काढलेले आहेत, सगळ्यांबद्दल मी बोलू शकतो, परंतु या चित्रांचा अभ्यास मुलांना समजावला पाहिजे. या चित्र अशीच नाहीयेत, आज 1200-1000 वर्ष झाली तरी ही चित्र आज ही हृदयावर राज्य करून आहेत. कारण त्या प्रत्येकाला त्रास सहन करून तापून त्याचं पावित्र्य त्यांना दाखवावं लागलेलं आहे. तसं आपल्या मुलांकडे आई वडिलांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि मुलांनी सुद्धा रोज उठल्यावर सकाळी ज्या वेळेला शाळेत यायचं त्याच्या अगोदर आपल्या आई वडिलांचा पाया पडलं पाहिजे. आपले आई वडील काय म्हणतील ते ऐकलं पाहिजे. आपलं आई वडिलांना उलट बोललं नाही पाहिजे. आपले आई वडील हे आपल्याला नेहमी चांगलं सांगतात, परंतु आयांनी खास करून मुला मुलींच्या वाईट गुण बापापासून लपवले नाही पाहिजेत. कारण आम्ही आमच्या घरात बघतो, ज्या वेळेला आम्ही कामावरून दरवाजाच्या घरात येतो, दरवाजा वाजवाय सुरुवात झाली, फटीतला हळूच आवाज येतो, हे मोबाईल ठेव, बापाला. म्हणून या गोष्टीला अधोगती करणारी आई असते आणि धर्मवीर छत्रपती बनवणारी सुद्धा आईच असते, हे लक्षात ठेवायचं आणि आईने आपली जबाबदारी स्वीकारायची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वेटर घालून येताना मुलं हसत, जरा हसत चेहरा ठेवा, हसत काय हसत काय त्यांचा घे नंतर बघ हात येत झाडात दिले. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आपण समाजाचे काही देणे लागतो.
या ध्येयाने मदतीसाठी आलेले संकल्प फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार मानतो. शेवटी एवढंच बोलतो, ऋण तुमचे मानू कसे शब्दात सांगता येत नाही. तुमच्या सहकार्याची बरोबरी कशाशी होत नाही. मनापासून मानतो आभार. दिला जो मोलाचा आधार. तुमच्या प्रेमामुळे होईल विद्यार्थ्यांचा उद्धार. मुलांच्या मदतीने आपण हे सगळ्या मुलांनी रानावळ्यातल्या बिया गोळा करून जांभूळ, फणस अशा वेगवेगळ्या वृक्षांच्या बिया गोळा करून त्याचे सीडबॉल तयार केलेले, जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण व्हावं. दिवसेंदिवस जंगल कमी होत आहेत, झाडी कमी होत आहेत, त्यामुळं अतिवृष्टी, पूर यासारखे घटना घडत आहेत, लँडस्लायडिंग होत आहे. तर या सर्व गोष्टी टाळाव्यात यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आपण सगळ्यांनी हे निसर्गामध्ये सीडबॉल टाकूया. झाडे लावा. किती झाडे? 5 झाडे. किती लावायची? मुलांनी आपण तिकडं खाली जाऊया जरा. टाका नका फणस काढायला जायला पाहिजे. मुलांनी टाकू नका इथं. तर मंडळी, या शाळेमध्ये येऊन खूप छान वाटलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.